श्री स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव सावी. माझ्या या YouTube चॅनल वर तुमचे मनापूर्वक खूप खूप स्वागत. माझ्या या YouTube चॅनल वर मी तुम्हाला खूप छान छान गोष्टी आणि स्टोरी बुक रिव्ह्यूज हे सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, आता नवरात्र चालू आहे तर आपल्या घरी घटस्थापना करतात. तर घटस्थापना का करतात आज मी हे तुम्हाला सांगणार आहे. घटस्थापनेमध्ये काय करतात आता आपण बघूयात. घटस्थापनेमध्ये आपण माती घेतो आणि त्या मातीवर गहू किंवा ज्वारीची पेरणी करतो व त्याच्यावर एक कलश ठेवायचा. कलशवर एक नारळ आणि नारळाच्या बाजूला पानं, पण कोणती? आंब्याची आणि विड्याची. घटस्थापना का करतात आता आपण हे बघूयात. जो घटस्थापनेमध्ये एक कलश असतो ते कलश म्हणजे समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे. आपण मातीवर गहू किंवा ज्वारीची पेरणी करतो तर नव्या जीवनाची सुरुवात आणि वाढीचं प्रतीक आहे. हे सगळं करून आपण देवीचं स्वागत करतो आणि देवीला प्रार्थना करतो की आपल्याला समृद्धी आणि सुख शांती देव. यातून मला एकच कळलं, निसर्गाशी नातं महत्वाचं आहे. आपण जे काही करतो त्याच्यात देवाला धन्यवाद करणं तितकंच महत्वाचं आहे. तुमच्या घरी घटस्थापना करतात का? मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आजचा जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.